महाराष्ट्रात एक अशा कवयित्री होऊन गेल्या ज्या निरक्षर असल्यामुळं त्यांच्या कविता त्यांच्या शेजाऱ्यांनी लिहून दिल्या होत्या. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असोदा गावामध्ये 11 ऑगस्ट 1880 ला बहिणाबाई नथुजी चौधरी यांचा जन्म झाला. वयाच्या 13व्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. वयाच्या 30व्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आलं. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हतं, त्यामुळं त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे लेवा गणबोलीतील ओव्या आणि कविता रचून त्या गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त यांनी जमेल तेव्हा या वेळोवेळी कविता तेथल्या तेथे उतरवून घेतल्या आणि जपल्या. जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचं रूपांतर संग्रहालयात झालेलं आहे. त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असं नाव देण्यात आलेलं आहे. एकदा बहिणाबाईच्या या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे यांना दाखवल्या आणि अत्रे उद्गारले, अहो हे तर 52 कशी सोनं आहे. हे महाराष्ट्रातून लपवून ठेवलं हा गुन्हा आहे. आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यास पुढाकार घेतला. अशा या महान कवयित्रीला मानाचा मराठी मुजरा.